नमस्कार. आपण उद्या का मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना याकरता मी एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ केला. पण मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो एका महत्वाच्या मुद्द्याकडे की काँग्रेसचा किंवा राहुल गांधींचा न्यायपत्राचा मुद्दा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वचननामा किंवा त्यांचा मॅनिफेस्टो आणि शरद पवार यांच्या एनसीपीचा मॅनिफेस्टो याच्यात मूलतः काहीही फरक नाही. हे तीनही मॅनिफेस्टो एकत्रितपणे बघितले तर महाविकास आघाडीचा एक जबरदस्त कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यातला महत्वाचा जो आर्थिक गाभा आहे तो महाराष्ट्रातल्या तमाम जे घटक आहेत, युवक आहेत, युवती आहेत, म्हणजे महिला आहेत, त्याचबरोबर की छोटे व्यापारी आहेत ज्याला आपण बँकिंगच्या भाषेत आम्ही लोक म्हणतो एसएमईज किंवा एमएसएमईज, त्यांच्याकरता आपण काय करू शकतो आणि श्रमिकांसाठी आपण काय करू शकतो, म्हणजे कामगारांसाठी आपण काय करू शकतो. अशा तऱ्हेने एकूणच शेतकरी, कामगार, युवा आणि महिला या 5 महत्वाच्या घटकांसाठी आपण कोणता कार्यक्रम राबवू शकतो याकरता मी एक पुढाकार घेतला होता. 11 जानेवारीलाच मी एक जनतेचा जाहीरनामा तयार केला होता आणि अर्थातच एआयसीच्या वतीने जे चिदंबरम आणि प्रताप गडी मुंबईमध्ये आले होते तेव्हा एमपीसीच्या वतीने त्यांच्याशी सल्लामसलत करून हा जाहीरनामा आम्ही त्यांना दिला होता. आणि आज जेव्हा न्यायपत्र जाहीर झालं त्या न्यायपत्रामधल्या जवळजवळ 90% गोष्टी मी अर्थातच जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये मी सुचवलेल्या होत्या, त्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. आणि त्या स्वीकारलेल्या आलेल्या असताना आता एक मुद्दा असा आहे की त्या नेमका मागण्या आपल्या आयुष्यामध्ये कोणता बदल घडवून आणू शकतात याकरता आपण इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. कारण शेवटी इंडिया आघाडीचं सरकार 4 जूनला जेव्हा विजयाच्या वाटेवरती असेल त्यावेळेस त्यांना कोणता कार्यक्रम त्यांनी अंमलात आणावा याबद्दल त्यांनी जे सांगितलंय की सर्वप्रथम महागाईवरती कंट्रोल करणं, हे करत असताना रोजगार निर्मितीवरती भर देणं हा आहे. केंद्र सरकारच्या 30 लाख रिकाम्या जागा आहेत त्या आम्ही पहिल्यांदा भरू असं जेव्हा राहुल गांधी जाहीर भाषणांमध्ये म्हणतात, या 30 लाख जागा भरणं हा एक अत्यंत क्रांतिकारी कार्यक्रम आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही ह्याची प्रक्रिया सुरू करू. म्हणजे लाल किल्ल्यावरून 30 लाख जागा कशा भरल्या जातील याचंच त्या ठिकाणी जाहीर निवेदन होईल. ही एक फार मोठी प्रक्रिया भारतामध्ये आज जे काही जवळजवळ 70 लाख जागा राज्य सरकारांच्या पेंडिंग आहेत, त्यात ऑफकोर्स रेल्वे आहे, पोस्ट आहे, पब्लिक सेक्टरमधल्या जागा आहेत, पण 1 कोटी जागा सरकारी म्हणजे ते राज्य सरकार असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट बॉडीज असतील किंवा केंद्र सरकार असेल, केंद्र सरकारचे अंगीकृत व्यवसाय असतील, या सगळ्या प्रकारामध्ये ऑगस्टपर्यंत एक मोठी पदं भरण्याची प्रक्रिया. त्याकरता अप्रेंटिस ऍक्टचा वापर, विद्यावेतन 8,500 मिळेल आणि महिला असतील तर 50% आरक्षण मिळतील. युवक आणि युवती जर ग्रॅज्युएट असेल तर एक वर्षाचा अप्रेंटिस महिलांना 1 लाख रुपये त्यांच्या फिक्स डिपॉझिटमध्ये जमा होतील प्रत्येक घरातल्या एका महिलेला. आणि नोकरी करणाऱ्या महिलेला सुद्धा 50% महिलांना आरक्षण एकूण जागात असेल. आणि या ज्या नोकऱ्या भरत असताना त्या ताबडतोब 1 वर्षाचा अप्रेंटिसशिपमध्ये विद्यावेतन 8,500 आहे, हे कमी नाहीये. त्यानंतर जॉबची गॅरंटी आहे, कारण अप्रेंटिस नंतर काढून टाकणं नव्हे तर परमनंट नोकरी मिळण्याची जी पद्धत बंद झाली केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये, एक नवीन कार्यक्रम. मला असं वाटतं की इंदिरा गांधीचा कालखंड हा पुन्हा राहुल गांधीच्या कालखंडात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि म्हणून ते एक स्वागतार्ह गोष्ट आहे. अर्थात इंडिया अलायन्सचा हा कार्यक्रम असेल आणि त्यामुळे आपण महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. कारण नोकरीची आश्वासनं केवळ द्यायची नाहीत तर नोकरीची शाश्वती देणं हा यांचा कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर अप्रेंटिस ऍक्ट आणि विद्यावेतन 8,500 दरमहा देणं आणि महिलांना 1 लाख प्रत्येक घरामध्ये. आज 97 कोटी महिलांपैकी जवळजवळ 50% महिला मतदार आहेत. 50% महिला मतदारांच्या घरी 1 लाख प्रत्येक घरात एका महिलेला 1 लाख रुपये मिळणं आणि नोकऱ्यांमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये 50% आरक्षण महिलांना मिळणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मला दुसरी महत्वाची गोष्ट ती वाटते ती अशी की युवकांना स्टार्टअप निर्माण करण्याकरता किंवा रिटेल धंदा असण्याकरता किंवा एसएमईज करता जवळजवळ 5 कोटीचा एक मोठा फंड हा
काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रात लिहिण्यात आलेलं 5,000 कोटीचा, 5 कोटी नव्हे 5,000 कोटीचा फंड आहे, अशा तऱ्हेने तो त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांची निर्मिती, छोट्या उद्योगांना फंडिंग करणं ही एक मोठी गोष्ट त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून उद्योगांना, युवकांना, युवतींना, महिलांना एक प्रोत्साहन करणारं अशा तऱ्हेचं हे एक काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिलेलं आहे. त्यामुळे 1 लाखाचं विद्यावेतन असेल, प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पहिली नोकरी पक्की करण्याची गॅरंटी असेल, हा युवा न्याय असेल. 1 लाख दरवर्षी प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला तो न्याय मिळेल, त्यामुळे तो नारी न्याय असेल. कर्जमाफीच्या प्रश्नामध्ये आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं हा प्रश्न जेव्हा काँग्रेस पक्ष आपल्या अजेंड्यावर आणतो, त्याच्यातली महत्वाची गोष्ट अशी, याकरता हमीभाव सुरक्षित करण्याचा कायदा निर्माण करणं, म्हणजे एमएसपीची लीगल गॅरंटी निर्माण करणं, ही मला असं वाटतं की पहिल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्येच हे पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर मनरेगावरती काम करणाऱ्या लोकांना आज मजुरी जी काही मिळते ते 4 पटीने वाढणं, जे 100 रुपये मजुरी आज मिळते ते 400 रुपये मजुरी करणं, असा ताबडतोबीचा इफेक्ट. मनरेगावरती लाखो लोक काम करतात आणि ते श्रमिक न्याय म्हणून त्यांना हा न्याय मिळणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट जी घडू पाहते ती म्हणजे या देशामध्ये कुठली जनता कोणत्या जातीची आहे, धर्माची आहे, याची कुठेतरी जनगणना होणं आवश्यक आहे. त्याला कास्ट सेन्सस असं आपण म्हणतो. पण हे कशासाठी? तर त्या जातीमधलं जे मागासलेपण आहे, आर्थिक मागासलेपण आहे, हे दूर करायचं असेल तर बजेट निर्माण करताना त्या जातींवरचा जो आर्थिक अन्याय आहे हा दूर करण्याकरता बजेटमधल्या तरतुदी आणि एससी एसटीच्या जागा याचं आरक्षण, ओबीसीच्या जागा त्याचं आरक्षण आणि मागास घटकांवरती जास्त न्याय देण्याची गोष्ट, हा एक सामाजिक न्यायाचा प्रश्न मला असं वाटतं की इंडिया अलायन्स हाताळते. काँग्रेस पक्षाचा जरी त्यात पुढाकार असला तरी इंडिया अलायन्समधल्या सर्वच घटकांचं हे एक समान मत आहे. आणि म्हणून हा केवळ काँग्रेस पक्षाचाच अजेंडा नसून समानतेसाठी जनगणना आणि मग लोकांची गरिबी दूर करण्याकरता सरकारी योजना आणि बजेटमधल्या तरतुदी, याला ते भागीदारी न्याय असे म्हणतात. आणि ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना अत्यंत क्रांतिकारी आहेत. आजच्या लिबरलायझेशनच्या जगतामध्ये, आताच्या खासगीकरणाच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या जगतामध्ये अशा तऱ्हेचं सरकारने गुंतवणूक करून लोकांसाठी बजेटमधल्या तरतुदीमध्ये जास्त भर द्यायचं असताना आरोग्य आणि शिक्षण, म्हणजे 12वीपर्यंत शिक्षण मोफत करणं आणि आरोग्यासाठी 25 लाखापर्यंतचा विमा तरतूद करणं आणि केईएम सारखी हॉस्पिटल्स प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बांधून काढणं, ही मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेला एक आरोग्याची गॅरंटी आणि शिक्षणाची गॅरंटी, म्हणजे हा कालखंड जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये सरकार ज्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी कायदे करत होते, त्यातला राईट टू एज्युकेशन आहेच, राईट टू इन्फॉर्मेशन पण आहे. आणि त्याचबरोबर ती आदिवासींकरता पेसा कायदा याच्यामार्फत जमिनीचं आरक्षण म्हणजे वाटप करणं, त्यांना मालक बनवणं, ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा एक क्रांतिकारी कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, कामगार कायदे जे नष्ट झालेले आहेत त्याची पुनर्स्थापना करण्याकरता आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता, त्याच्या मालाला भाव देण्याकरता, अशा तऱ्हेचा हा सगळा व्यवहार आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा हा कार्यक्रम राष्ट्रवादीने पण स्वीकारलेला आहे. राष्ट्रवादीने काही त्याच्यात पॉईंट्स चांगले ऍड केलेत, ते विशेष करून शेतकऱ्यांसाठी आहेत. आणि महाराष्ट्राच्या अनेक विविध घटकांकरता शरद पवारांनी अत्यंत मौल्यवान सूचना केलेल्या आहेत. तीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेले उद्धव ठाकरे यांच्याही पक्षाने मराठी तरुणांसाठी काय केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या रोजगार वाढवण्यासाठी, महाराष्ट्रात उद्योग टिकवणं आणि वाढवण्यासाठी आणि गुजरातमध्ये गेलेले उद्योग पुन्हा आणणे, या दृष्टीने काही महत्वाचे कार्यक्रम सुचवलेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रातले हे तिन्ही पक्ष जे इंडियाचे आघाडीचे उमेदवार आहेत, यांना उद्याच्या मतदानामध्ये, त्याचबरोबर 20 तारखेला लोकांनी का मतदान करावं, जाणीवपूर्वक डोळसपणे मतदान करणं, कारण का त्यांच्या सगळ्यांचं भविष्य महाराष्ट्राशी निगडीत आहे. रोजगार निर्मिती, महागाई कमी करणं आणि बेकारी हटवणं, हे 3 महत्वाचे मुद्दे. आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि शेतीला वाव, या दृष्टीने. आणि मुख्य म्हणजे संविधानाचं संरक्षण आणि लोकशाही व्यवस्थांचं संरक्षण. लोकशाही नांदण्याकरता महाविकास आघाडीला निवडून दिलंच पाहिजे. इंडिया आघाडीचं सरकार 4 जूनला लाल किल्ल्यावरून जो पंतप्रधान ठरेल त्याचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक असू. पण 4 जूनला महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे लोक हे मोठ्या प्रमाणात, म्हणजे किती तर मोदींचं सरकार
आता सगळेजण म्हणतात 150च्या खाली त्यांचं असेल आणि अर्थातच उर्वरित सत्ता ही इंडिया अलायन्सच्या घटकांची असेल. त्यामुळे उद्याच्या चौथ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात 11च्या 11 ठिकाणी आणि त्याचा पुढचा टप्पा 20 तारखेला 10 ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून देऊया. आणि याकरता मतांचा टक्का किमान 5 ते 10% वाढला पाहिजे. सर्व दलितांनी, सर्व मुस्लिमांनी, सर्व बहुजनांनी, सगळ्यांनी मिळून आपण मोठ्या प्रमाणात मतदान करूया आणि मोदींना तडीपार, हद्दपार केलंच पाहिजे या जिद्दीने आपलं मतदान गाजवूया. धन्यवाद. हा कार्यक्रम मला वाटतं क्रांतिकारी आहे, इन्कलाबी आहे आणि म्हणून त्याकरता इंडिया आघाडीला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.